नमस्कार. आई अन्नपूर्णा रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. याआधी मी गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी संदेश मोदक, बेसन मोदक, बिस्किट मोदक असे विविध प्रकारचे मोदक बनवले आहे. आज मी तुम्हाला रवा नारळापासून अगदी सोप्या पद्धतीने स्वादिष्ट मोदक कसे बनवायचे हे दाखवणार आहे. हे रवा नारळ मोदक अगदी कमी साहित्यात बनवता येतात. खायला अतिशय चविष्ट असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मोदक बनवण्याकरता कढईमध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप टाकत आहे. तूप वितळल्यावर त्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकून परतून घेऊ. इथे मी ड्रायफ्रूटमध्ये बदाम व पिस्त्याचे बारीक काप करून घेतले आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार बदाम पिस्त्यासोबत काजू, मनुका व चारोळी पण वापरू शकता. हे ड्रायफ्रूट 2 ते 3 मिनिटे मध्यम आचेवर छान परतून घेऊ. परतून झाल्यावर हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. हे परतलेले ड्रायफ्रूट मोदक करताना पुढे वापरणार आहोत. आता त्याच कढईमध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप टाकूया. 1 कप बारीक रवा कढईमध्ये टाकूया. वजनी प्रमाणात म्हटलं तर हा रवा 175 ग्रॅम असेल. मध्यम आचेवर हा रवा हलकासा रंग बदलेपर्यंत छान फुलेपर्यंत भाजून घेऊ. हा रवा कढईच्या तळाला लागून करपू नये म्हणून सतत हलवत 7 ते 8 मिनिटे भाजून घेऊ. रवा छान भाजत आलेला आहे. त्यामध्ये 1 कप डेसिकेटेड कोकोनट टाकूया व 2 ते 3 मिनिटं एकत्र भाजून घेऊ. मी इथे डेसिकेटेड कोकोनट वापरलेले आहे. तुम्ही इथे ओल्या नारळाचा सव वापरू शकता. जर ओल्या नारळाचा सव वापरणार असाल तर रवा नारळाचे मिश्रण थोडे जास्त वेळ परतून घ्यावे. रवा नारळाचे मिश्रण 2 ते 3 मिनिटे छान परतून झालेले आहे. आता त्यामध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रूट तसेच वेलची पावडर टाकून मिक्स करून घेऊ. वेलची पावडर टाकल्याने या मोदकाला छान स्वाद येतो. हे सर्व जिन्नस छान एकत्र झाल्यावरती गॅस बंद करूया व मोदकाकरता लागणारा पाक बनवूया. पाक बनवण्याकरता 1 टेबलस्पून साजूक तूप पॅनमध्ये टाकूया. तूप वितळले की त्यामध्ये 1 कप सेंद्रिय गूळ टाकूया. शक्यतो सेंद्रिय गुळाचा वापर करावा. पिवळा गूळ वापरू नये. त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. पाक बनवण्यासाठी मी इथे 2 टेबलस्पून पाणी वापरणार आहे. हा गुळाचा पाक हाताला चिकट लागेपर्यंत बनवून घ्यायचा आहे. मध्यम आचेवर हा पाक बनवण्याकरता मला 5 ते 6 मिनिटे लागलेली आहे. पाकाला छान उकळी आलेली आहे. म्हणजेच मोदकासाठी लागतो तसा पाक तयार झालेला आहे. हा पाक रवा नारळाच्या मिश्रणात टाकूया. रवा नारळाच्या मिश्रणात हा पाक छान एकजीव करून घेऊ. मी इथे गूळ वापरलेला आहे. तुम्ही इथे गुळाऐवजी साखर वापरून मोदक बनवू शकतात. मोदकासाठी लागणारे मिश्रण छान एकजीव झालेले आहे. हे मिश्रण आता गरम आहे. ते थोडे कोमट होऊ देऊया. कोमट झाल्यावरती या मिश्रणाचे मोदक बनवूया. मिश्रण कोमट झालेले आहे. आता मोदकाचा साचा वापरून मोदक बनवूया. मोदकाच्या साच्याला साजूक तूप लावून घेऊ. तूप लावल्याने मोदक छान सुटतात व मोदकाला छान चकाकी येते. साच्यामध्ये मोदकाचे मिश्रण थोडे थोडे टाकून अंगठाच्या साहाय्याने दाबून भरू. त्यामुळे मोदक छान सुरेख व कळीदार होतील. मिश्रण कोरडे झाले असे वाटत असेल तर दुधाचा 1 शिपका मारावा, जेणेकरून मोदक छान होतील. जास्तीचे मिश्रण काढून अंगठ्याने प्रेस करून घेऊ.
तुम्ही बघू शकतात साच्याच्या साहाय्याने बनवलेला रवा नारळाचा मोदक तयार आहे. हा मोदक सुरेख व कळीदार दिसत आहे. तुम्ही बघू शकतात सारण सर्व बाजूने व्यवस्थित दाबून भरल्याने मोदकाला कळ्या व्यवस्थित पडल्या आहे. अशाच पद्धतीने मी उरलेल्या मिश्रणाचे सर्व मोदक बनवून घेणार आहे. या मिश्रणापासून मध्यम आकाराच्या साच्याने 15 मोदक तयार झाले आहे. तुम्ही देखील गणपती बाप्पाच्या प्रसादामध्ये झटपट होणारे चविष्ट असे रवा नारळाचे मोदक बनवून पहा. हे मोदक शिल्लक राहिल्यास 5 ते 7 दिवस टिकतात. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.